विरारमधून बातमी येतेय। बाफरपाडा गावातील जंगलामध्ये काल पोलिसांनी कारवाई करत 40 ते 50 जिवंत दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत। या कारवाई दरम्यान दारू बनवण्यासाठी वापरण्यात येणारे हजारो लिटर रसायन पोलिसांनी जप्त केलंय। जंगलात एका नाल्यामध्ये छोट्या विहिरी खणून लोखंडाची पिंप ठेवण्यात आली होती। यामध्ये दारू बनवण्याचं काम सुरू होतं। या भागातून ही दारू मुंबई, ठाणे, गुजरात या भागांमध्ये पाठवली जात असल्याचं समोर येत आहे। भाटपाड्याच्या पलीकडच्या बाजूला जंगल आहे, बरफपाडा गाव। त्या जंगलामध्ये असे नाले टाईप आहे। त्या नाल्याच्या बाजूला तिकडचे गावातले लोक मोठ्या प्रमाणात भट्टी लावतात। तर आज त्या ठिकाणी माहिती मिळाली भट्टी चालू आहे। तर त्या ठिकाणी गेलो तर 9 प्लॅस्टिकचे ड्रम, त्याच्यामध्ये जवळजवळ अंदाजे 1800 लिटर कच्चं रसायन होतं। 10 लोखंडी ड्रम होते, त्याच्यामध्ये हे होते। ते सगळं तिथं जागीच नाश केलं आणि गुन्हा नोंद केला। परंतु त्या जंगलात असल्यामुळं कोणी आरोपी मिळून आले नाहीत। त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात येईल।